नमस्कार. नळेगाव जनता विकासमध्ये आपले स्वागत आहे. नळेगाव येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. या निषेधार्थ नळेगाव येथील सकल हिंदू समाजातर्फे निषेध नोंदवून कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली. यावेळी जमलेल्या युवकांनी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. या प्रसंगी नळेगावचे सरपंच सूर्यकांत चव्हाण, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, माजी सरपंच रामराव बुद्रे, ॲडव्होकेट दत्तात्रय राजमाने, ग्रामपंचायत सदस्य श्याम मंजाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश स्वामी, राजेंद्र माचवे, गजानन बिराजदार, किरण पाटील, अमोलभैया सोमोसी, सचिन बिराजदार, वीरेंद्र पांडे, दत्ता सिंदाळकर, बालाजी सावंत, संतोष तेलंगे, योगेश वाघमारे, जगदीश पाटील, धोंडीराम स्वामी, गौरीशंकर स्वामी, मनमथ स्वामी, अजय फुलारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने होते. पत्रकार अजगर मचकुरी सुद्धा उपस्थित होते. यावेळी राजकीय नेत्यांनी, सामाजिक नेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया. राहतात की त्यांचा व्हिसा देखील नाहीये. जवळपास पश्चिम बंगालचे जे बांगलादेशी आहेत ते गुजरातमध्ये जवळजवळ 1000च्या जवळपास सापडलेले आहेत. पण आपल्याला देखील आपल्या गावामध्ये किती आहेत, आपण देखील आपल्या आजूबाजूला किती त्या पद्धतीचे टेररिस्ट आहेत जे आपल्याला देखील अजून या ठिकाणी जाणीव नाही. त्यामुळे मी हिंदू बांधवांना परत एकदा विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जगणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढीसाठी त्या लोकांबरोबर आपल्याला कसं वागलं पाहिजे ही देखील आपण विचार केला पाहिजे. रोडवर जर एखाद्या व्यक्तीने कुणी केलेले असेल, पाकिस्तान मुर्दाबाद हा लिहिलेला असेल, तर त्यांना एवढा आग लागायची गरज नाही. कारण की एखादी जर भारत पाकिस्तान मॅच जर झाली असेल आणि जर पाकिस्तान जर विजयी झाल्यानंतर जर नळेगावसारख्या ठिकाणी जर आवाज करत असतील तर त्यांना याच ठिकाणी आता छाटणं ही काळाची गरज आहे.